बोलिंजर बँड घ्यायचा, बोलिंजर बँड घेतला नाही. दुसरा घ्यायचा कोणता मग? ठीक आहे, RSI घेतलंय आपण, बरोबर. आता RSI चं जर लेवल बघितलं आपण नाही 15 मिनिटाच्या चार्ट साठी, बरोबर. तर सेलचा कॉल कुठे होता? इथं होता, बरोबर. दिसलं तुम्हाला? आता RSI काय राहते? 30 आणि 70 ची रेंज राहते. हे बघा 30 दिसते आणि हे राहते 70 ची रेंज, बरोबर ना. तर 30 च्या रेंज मध्ये लोअर बँड आणि हा 70 चा म्हणजे अप्पर बँड, बरोबर ना. तर लोअर बँडला जेव्हा हा टच करते ग्राफ RSI चा, बरोबर, तेव्हा तो कशाचा सिग्नल असते? बाईंगचा सिग्नल असते. आणि वर जेव्हा टच करते तेव्हा तो कशा सिग्नल असते? सेलिंगचा सिग्नल असते. पहिले आता इथं सक्सेसफुल बसू राहिले का ते बघून घ्या. इथं आहे का, झाला का एक्झिक्युशन? हाव म्हणता, झाला इथं एक्झिक्युशन? नाही, तिथे नाही टच नाही झाला. इथं झालाय का? इथं झालाय का प्रॉपर? नाही, बाहेर जायला ना, पण म्हणायचा अर्थ बरोबर त्याच्या बाहेर पण गेला ना. स्टॉप लॉस असेल तर स्टॉप लॉस हिट झाले नाही तर, बरोबर. म्हणजे याला बसून नाही आलं सरळ सरळ. मग काय करायचं? 5 मिनिटाला यायचं, बरोबर. 5 मिनिटाला पहा, इथं एक आहे समजा एंट्री, हे प्रॉपर आहे, बरोबर. इथं टच नाही आहे, हे काय नाही वापरायचं. 10 मिनिटात बसून मी बरोबर सर नाही कुठं बसतच नाही सर. एका मंदातून चालू आहे त्याच्या, बरोबर. म्हणजे हे इंडिकेटर आता कामी आहे का? यूज करू शकतो का आपण? नाही यूज करू शकत, बरोबर ना. काही कामाचं नाही. म्हणजे याच्यासाठी तरी सध्या सगळ्यात आधी कोणतं पण इंडिकेटर काय आपण ते समजलं पाहिजे ना. नाही तर एक इंडिकेटर आपण लावून दिलं, प्रत्येक एंटिटीला आपण यूज करत नाही, ते कामाची गोष्ट आहे का? नाही. म्हणून एक इंडिकेटर सगळ्यात पहिले ऍप्लिकेबल होते काय? आता तुमच्या सर्वांच्या मनात आलं असेल की डायरेक्ट आता ट्रेड बघणार मी, आलं होतं का की मी अप्लाय होते ते बघणार? कोणाच्या डोक्यात आलं होतं की हे बघणार मी की अप्लाय होते की नाही बघत? वाटलं होतं का असं? डायरेक्ट आपण ट्रेड पाहू हेच वाटलं ना? तसं नाही करायचं. पहिले आपलं इंडिकेटर अप्लाय होते का, सक्सेसफुल आहे का, त्याचे सक्सेस रेट आता किती आहे ते बघायला लागेल ना. आपण सक्सेस रेट माहिती आहे मागच्या वेळेस काढले होते, 10 पैकी किती सक्सेस झाले ते लिहून काढले होते, बरोबर. त्याच्यानंतर मग ते लावता येतं किती, कोणत्या टाइम फ्रेम वर लावायचं आपण डिसाईड केलं होतं, बरोबर ना. सांगा दुसरं अजून कोणता घ्यायचा? पॅराबोलिक स्टार शिकले, बोलिंजर बँड शिकले, RSI शिकले समजा. त्यानंतर अजून काय सुपर ट्रेंड नाही शिकले ना. EMA काहीच कामाचं नाही सर. EMA लॉंग टर्मच्या स्टॉक साठी कामात येते, इंटरनेटसाठी कुठं कामात येणार? हे देऊ का? सुपर ट्रेंड, ठीक आहे. सुपर ट्रेंड म्हणजे काय करते? आता कोणत्याने सक्सेस आहे कोणत्याने फेलियर आहे हे पहिले आपण ग्राफवर लावतो. 10 मिनिटाची घेतली, 5 मिनिटाची घेतली की कोणत्या किती मिनिटाची पहिले तुमच्या चॉईसला सांगा. किती मिनिटाची? 5 मिनिटाची, ठीक आहे. 5 मिनिटाची लावली आपण ना, ओके. आता हा आता सिग्नल भेटला कितीवर असताना? कितीवर होता ट्रेड? 85,350 न बाय दिला समजा 58, बरोबर ना. काय कॉल आहे? बनवा बरं कॉल पटकन, बरं कॉल करा. कॉलचा लिहा, बाय गोल्ड एम बाय गोल्ड एम ॲट 85,350. स्टॉप लॉस 85,000 आणि टार्गेट 85,800, बरोबर. 300 पॉईंटचा स्टॉप लॉस घेतला आपण ना, 350 पॉईंटचा, बरोबर. आणि टार्गेट किती पॉईंटचा घेतलाय? 800 म्हणजे 450 पॉईंटचा समथिंग, बरोबर. आता हे झालंय आपलं ट्रेड झाला हा समजा इथून, बरोबर. आता सध्या 424 ला आहे. ज्या वेळेला समजा हा कुठं येणार
350 वर, तेव्हा आपण बाय करू. बरोबर ना? आता पहिले सक्सेस होते की नाही होत हे पहिले बघून घेऊ. तसंही त्या ट्रेडला एक्झिक्यूट व्हायला टाइम आहे. बरोबर. आता बघा इथं दिली सेलची एंट्री कितीवर दिली 85,400 वरून. बरोबर का? किती गेलं खाली 85,300. 100 पॉईंट खाली गेलं. लेसले खाली मारलंय 85,200. बरोबर ना? सेलची एंट्री म्हणजे इथपर्यंत गेली. किती पॉईंटचं इझिली सक्सेस टार्गेट भेटून राहिलं 200 पॉईंटच भेटून राहिलं. ते बी इझिली नाही आहे. बरोबर. म्हणजे 150 पॉईंटचं टार्गेट पकडून चालू शकतो का आपण? है ना? आणि स्टॉप लॉस पकडायचा 70 पॉईंटचा. छोट्यात खेळू म्हणजे आपण. बरोबर ना? लिहा मग गोल्ड लेम साठी 70 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 150 पॉईंटचं टार्गेट. $70 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 150 पॉईंटचं टार्गेट. ओके, ठीक आहे. आता बघा हा ट्रेड दिला. हा बघा इथून बाईंची एंट्री भेटली सर. कितीनं बाईंग झाला 84,478. बरोबर ना? स्टॉप लॉस आला कुठं? स्टॉप लॉस आलाच नाही. कुठे होता आपला स्टॉप लॉस? समजा 84,491. बरोबर का? इथून लावा स्टॉप लॉस. समजा मिनिमम 200 पॉईंटचा तरी लावायला पाहिजे. 70 पॉईंट खूप छोटं होऊन जाईल ना गोल्ड साठी मुवमेंट. ते 2 मिनिटात उडून जाईल आपलं. बरोबर ना? तर साधारणतः 84,500 आहे ना. किती आहे 84,478. बरोबर. तिथून पासून 200 पॉईंट खाली घेतलं तर 378, 278. 200 पॉईंटच्या खाली का 250 पॉईंटचा? ठीक आहे. झाला 250 पॉईंटचा. हा 250 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस लागला. ठीक आहे. प्रत्येक वेळेस आपला स्टॉप लॉस राहणार 250 पॉईंटचा. पण टार्गेट किती पॉईंटचं? 500 पॉईंट. 500 पॉईंटचा टार्गेट म्हणजे लंबे हॉरिझॉन्टल ट्रेड होते. हा चला 500 पॉईंटचं टार्गेट राहणार. टार्गेट किती मग आपलं? एंट्री किती नाही 478. डायरेक्ट 85,000 वर का? हे आपलं टार्गेट. बरोबर. काय झालं पहिल्या ट्रेड मध्ये? टार्गेट अचीव झालं, स्टॉप लॉस अचीव झाला, टार्गेट अचीव झालं. बरोबर ना? हे झाली पहिली सक्सेस. समजा ओके. त्यानंतर दुसरी रेटची एंट्री कुठला आहे? इथनं किती वरनं सेल आहे सर? 84,700